एकादशी निमित्त दिंडी काढते. पूर्ण मोंढा परिसरातून ही दिंडी जात असते. आमच्या शाळेचे 200 ते 250 विद्यार्थी या दिंडीमध्ये सहभाग घेतात आणि छोटे छोटे चिमुकले विठ्ठल रुक्मिणीच्या वेशभूषेत, वारकऱ्यांच्या वेशभूषेत अगदी उत्साहामध्ये या वारीमध्ये सहभागी होतात. आणि या वारीच्या माध्यमातूनच आम्ही या पूर्ण परिसराला स्वच्छतेचा आणि सामाजिक एकतेचा संदेश देतो. एकादशी हा आपल्या महाराष्ट्राचा आराध्य दैवत भगवान पांडुरंग यांचा आज दिवस आहे. सर्वांना या दिवसाच्या मी आणि माझ्या शाळेतर्फे प्रेसिडेन्सी इंग्लिश स्कूलतर्फे सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. एकादशी ये अपने को बहुत मतलब एक हमारे लिए वारकरी जो लोग रहते हैं वो वारी निकालते हैं. इस दिन पे पंढरपुर पे सब लोग वारी के लिए जाते हैं, फिर वहाँ पे पहुँचते हैं. और हमारी जो गुरु है शिल्पा चाची, वो भी हमारी एक छोटी सी वारी निकालते हैं जिसके अंदर हम हमारे इस रोकड़ हनुमान मंदिर तक आते हैं. फिर वहाँ पे हम 12, 15, 16 ये अध्याय हम बोलते हैं, पाठ करते हैं. फिर हमें ये बताते हैं क्या हमें जो संत साधु है वो क्यों करना चाहिए, उनके बारे में इंफॉर्मेशन, फिर आरती और ये सब एंजॉयमेंट, फराल और ये सब चीज़ें हम यहाँ पे एकादशी में करते हैं. परमात्मने नमः. श्रीमद्भगवद्गीता अथ 12ोऽध्यायः. अर्जुन उवाच एवं सततयुक्ता ये भक्ता स्वां पर्युपासते ये चाप्यक्षरमव्यक्तं तेषां के योगवित्तमाः. श्रीभगवानुवाच मय्याविश्य मनो ये मां नित्ययुक्ता उपासते श्रद्धया पर्योपेतास्ते मे युक्ततमा मताः. ये त्वक्षरमनिर्देशम् अव्यक्तं पर्युपासते सर्वत्र गमचिन्त्यं च कूटस्थमचलं ध्रुवं संयमेन्द्रियग्रामं सर्वत्र समबुद्धय ते प्राप्नुवन्ति मामेव सर्वभूतहिते रताः. क्लेशोऽधिकतरस्तेषाम् अव्यक्तासक्तचेतसाम् अव्यक्ता हि गतिर्दुःखं देहवद्भिरवाप्यते. जास्तीत जास्त जायलाच पाहिजे, कारण वारकरी आधीपासून आपले सगळे पंढरपूरला जातात. आपण पण जायला पाहिजे. आपलं पंढरपूरला जाणं झालं नाही तर आपण इथंच परभणीत जसं आता दिंडी झाली तसं सगळीकडेच व्हायला पाहिजे. देवाला जातो, अजून गीताचे 8 श्लोक वाचतो, अजून फराळ करतो. उपास वगैरे असतात. हो. बरं, कसं असतं उपासाचं शेड्यूल कसं असतं? चहा पिण्याची खिचडी घेते. शाळेची वारी निघाली आहे, चांगलं वाटत आहे. बरं, म्हणजे किती दरवर्षी रॅली निघते काही? हो, प्रत्येक वर्षी निघते. बरं, किती मुलं आहेत या रॅलीमध्ये? ह्या रॅलीमध्ये जवळपास शाळेचे प्रत्येक मुलं आहेत. बरं, कोणत्या प्रत्येकाने वेशभूषा केलेली आहे काय सांगाल? हो, आता वारकरी संप्रदायाची वेशभूषा केलेली आहे विद्यार्थ्यांनी. आषाढी एकादशी निमित्त काय सांगाल जनतेसाठी? आषाढी एकादशी भक्तिभावाने साजरा करा. आषाढी एकादशी निमित्त तर आहेच ही आमची एकादशीची वारी. तसंही आमच्या गीता क्लासची गोकुळाष्टमीला पण आणखीन एक म्हणजे असंच कार्यक्रम असतो. आणि गीता जयंती डिसेंबरमध्ये असते तेव्हा पण आम्ही असंच गीता जयंतीचा पण कार्यक्रम चांगल्या पद्धतीने साजरा करतो. आषाढी एकादशी निमित्त खूपच म्हणजे कौतुकस्पदच आहे, कारण आमची सगळी लहान लहान मंडळी, कोणी संत जनाबाई, कोणी मुक्ताबाई, कोणी मीराबाई, कोणी एकनाथ, कोणी नामदेव, असे खूप छान सगळेजण बनून आम्ही चांगला उत्सव सोहळा साजरा केलेला आहे. की असं हे करायला पाहिजे, कारण लहान लहानांमध्ये हे भाव निर्माण होतात की आज आपण संत जनाबाई जर बनलो आहोत तर संत जनाबाईच्या मागची काय कथा आहे ती जाणून घेण्याचा प्रयत्न करतात आणि त्याच्या मागचा भाव आपल्यामध्ये कदाचित थोडा का ना होईल उतरतच असतो. म्हणून हे रोल केलेच पाहिजे, आपल्या संतांना आठवण केलीच पाहिजे आणि हे नेहमी म्हणजे आषाढी एकादशी निमित्त असो आणखीन काही आपले जे उत्सव आहेत त्याच्या निमित्ताने हे आपण असं बनवून ह्या माध्यमाने आपल्या धर्माचा प्रचार प्रसार करता यावा आणि सगळ्यांनी करावा आणि त्याचा आनंदही यावा. पंढरपूरची रॅली आज इथं आपल्याला परभणी शहरामध्ये दिसत आहे, काय सांगू? आनंदच आनंद, ह्याच्यासाठी काही शब्दच नाही आहे. कारण त्या रॅलीमध्ये नाही जाऊ शकलो, त्या वारीमध्ये नाही पोहोचू शकलो, या वारी ती वारी इथं अनुभव करता करता आनंदच आनंद, दुसरे शब्दच नाही. आषाढी एकादशी निमित्त सगळ्यांनी प्रेमभाव यावा, माऊलींचा भाव यावा, बस हेच आपल्याला माऊली संदेश देतात. त्याचं जाणून करून आपणही हा संदेश द्यायला पाहिजे. सगळ्यांनी एकमेकांमध्ये प्रेम पाहायला पाहिजे, प्रेम भावना आली पाहिजे आणि माऊली माऊली सगळ्यांनी एकमेकात बघायला पाहिजे. वारकरी संप्रदायाकडे विद्यार्थ्यांचं दुर्लक्ष होत आहे. विद्यार्थी जास्तीत जास्त वारकरी संप्रदायाकडे वळावे यासाठी काय सांगाल? जास्तीत जास्त आपल्या धर्माचा प्रचारच करायला पाहिजे आणि धर्माकडून
धर्माकडून आपण शिकायला पाहिजे. धर्म म्हणजे कोणते जाती नाही आहे. धर्म म्हणजे हा फक्त मनुष्य देह आहे आणि मनुष्य देहासाठी हा धर्म आहे की एकमेकामध्ये प्रेम हा भाव सगळ्यामध्ये कसा निर्माण होईल, निस्वार्थ भाव हा कसा निर्माण होईल आणि अशी निःशुल्क सेवा कुठं कुठं कशी द्यावी आणि कशी घ्यावी हे सतत कार्यरत राहायला पाहिजे. महाराष्ट्र ही आपल्या संताची भूमी म्हणूनच ओळखली जाते आणि अर्थातच संताची भूमी असल्यामुळे आपल्या इथे आजसुद्धा या युवा पिढीमध्ये सुद्धा संत जर बनले तर त्यांच्यामध्ये संताची जी काही संतांनी कामगिरी केलेली आहे त्यांची भावना जागृत होईल त्यांच्या मनामध्ये आणि त्यांनाही वाटेल की आपणही या संतांचं अनुकरण करावं, त्यांच्या पावलावर पावले चालावे. त्याच्यामुळे विविध संत बनले पाहिजे आणि त्यांचं अनुकरण केलंच पाहिजे. म्हणजे संतांविषयी काय काय अनुकरण विद्यार्थ्यांनी करावं, काय सांगाल? आता जसं संत एकनाथ असेल, संत तुकाराम असेल, संत गाडगे बाबा, तर संत गाडगे बाबांचं आपण बघितलं, त्यांनी स्वच्छता अभियान राबवलं. मुलांनी पण हा संदेश त्यांच्याकडून घ्यायलाच पाहिजे की आपणही स्वच्छता. आता जर समजा वारीमध्ये बरेच ठिकाणी भाविक भक्तांना काही खाऊ वगैरे वाटप करण्यात येते, तर जिथे काही कचरा असेल ते मुलांनी जर साफ केलं तर गाडगे बाबांचं नक्कीच त्याच्यातून आपल्याला